राज्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीनं काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करायच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। अशा रीतीनं कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणुका पुढे ढकलल्या जातील। यामुळे प्रामाणिक पद्धतीनं मेहनत करणाऱ्या उमेदवारावर अन्याय होतो। निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरी हा निर्णय चुकीचा आहे असं ते म्हणाले। निवडणुका पार पाडल्यानंतर निवडणूक आयोगाची भेट घेऊन या संदर्भातलं निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलं असताना अशा प्रकारे निवडणूक पुढे ढकलणं योग्य नाही असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं। एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही। पण दुर्दैवाने तसं घटना घडलेली आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदेचा प्रचार